पॉझिटिव्ह नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 ज्यामध्ये प्रीती संदीप भगत, शेवाळे दयावती संपत, दशरथ सीताराम भगत आणि निशांत करसन भगत हे 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत। या लोकांनी पूर्वी जे कार्य केले, कोरोना कालखंडात काम केले, त्याच्या जीवावर इथली जनता त्यांना मनापासून सहकार्य करेल आणि एकूणच नवी मुंबई शहराकरता मी ज्या ज्या पक्षात होतो त्यावेळेला माझ्या नेतृत्वाखाली झालेलं कार्य, जनतेला निर्माण झालेला विश्वास, याच्या जोरावर हे पॅनल तर हजारोच्या मताच्या फरकाने निवडून येईल असा विश्वास व्यक्त करतो। दादा, काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की जर का टांगापलटी करायचं असेल तर लवकर करा असं म्हणते लवकर तो होईल। वाट कशाला? हे बघा, प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे। एखाद्या पक्षात आपण गेल्यानंतर त्या पक्षाची आपण शिस्त बाळगली पाहिजे, पद्धत बाळगली पाहिजे। जर का पक्षाने मला जर खुली सूट दिली ना तर यांचा मी काय बोललो, टांगा पलटीन, घोडे फरार नाही, घोडे बेपत्ता करून टाकले। जय हिंद, जय महाराष्ट्र। नरेश मस्केने आरोप केले की जमीन माझं म्हणणं आहे, नरेश मस्केला पुराव्यासहित एखादं गणेश नाईकने कुठला भूखंड फोटोसहित द्या, तो लगेच सरेंडर करतो। आणि गणेश नाईकांनी अशा भिकाऱ्यांसारखं वागण्याची कधी गरज निर्माण झालेली नाही। आमच्या ज्या काही जागा आहेत त्या ऑथोराईज आहेत, ते मला व्हाईट हाऊस, क्रिस्टल हाऊस, हे ऑथॉन्टिक पैसे MIDCला देऊन आम्ही घेतलेले भूखंड आहे। काल नवीन कार्यकर्ते आहेत शिंदेविषयी काय अपशब्द वापरले तर आम्ही रस्त्यावरती उतरू असंही तुम्हाला कोणी अपशब्द काही कार्यकर्ते कुणी अपशब्द वापरले आहेत? अपशब्द कोणी? तुम्ही ज्यावेळेला आमचं टांगापलटी करायच्या भाषा करता, तुम्ही आम्हाला चोराच्या नजरेत ठेवता, मग तुम्ही काय साव आहेत का? वेळ पडली तर गणेश नाईक तुम्ही कसे चोर आहात ना हे सिद्ध करेल।